नाशिक शहर वाहतूक सक्षम करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने गाजावाजा करत सुरू केलेल्या सिटी लिंकच्या ठेकेदाराचे दुखणं वारंवार प्रशासनाला त्रास करून सोडतंय। वेतन आणि भविष्य निर्वाह निधी ही रक्कम न भरण्यात आल्यामुळे सुमारे 500 वाहकांनी पुकारलेला संप शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सुरू होता। अखेरीस सिटी लिंक प्रशासनाने या संदर्भात पुन्हा माघार घेत ठेकेदाराने न भरलेली भविष्य निर्वाह निधीची 1 कोटी रुपयांची रक्कम शुक्रवारी रात्री 8 वाजता जमा केली आहे। त्यामुळे आता शनिवारी बस सेवा पूर्ववत सुरू झाली आहे। प्रवाशांची वारंवार गैरसोय करून सिटी लिंकला तोट्यात घालणाऱ्या ठेकेदाराला टर्मिनेट करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। नवीन ठेकेदार कंपनी नियुक्त होता सध्याच्या वाहक पुराव्यावर ठेकेदाराचे काम थांबवण्यात येणार आहे। गुरुवारी वाहकांचे थकलेले वेतन न मिळाल्याने वाहकांनी संप पुकारला होता। मात्र शुक्रवारी वाहकांना वेतन तर दूरच संपावर तोडगा न निघाल्याने दुसऱ्या दिवशी देखील सिटी लिंक बस सेवा बंद होती। त्यामुळे विद्यार्थी नोकरदार प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता। मात्र आता सिटी लिंक बस सेवा पूर्ववत सुरू झाली आहे। त्यामुळे विद्यार्थी नोकरदार आणि प्रवाशांना दिलासा मिळाला। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।